दादा हे माझा 13 Pro Max होता. मी काल रात्रीला अपडेट केल्यानंतर ना ह्याची डिस्प्ले वाईट झालाय. तुमची मी रील बघितलो होतो. तुमच्याजवळ रिपेअर होईल का? मला कंपनीत 35,000 रुपये काय तर याचा खर्च सांगितले होते आणि टाइम पण खूप जास्त सांगत होते मला. असं आहे का? 15 दिवसाचा टाइम सांगितले असेल. हां तुम्हाला 1 दिवसात बनवून देतोय. ठीक आहे दादा. हे अपडेट झाल्यामुळेच प्रॉब्लेम झालेला आहे. हां अपडेट झाल्यामुळेच प्रॉब्लेम झाला. वेलकम टू झेड मोबाईल शॉप. मित्रांनो, हे प्रॉब्लेम सकाळी आलता, रात्रीला उशीर झाला, कामाचं लोड होतं, तरी पण मी कस्टमरला काम करून ओके सांगितलेलं आहे, झालेला आहे मोबाईल. आता बरेच माझ्याकडे मोबाईल आले, बॅटरी फुगली, डिस्प्ले खराब झाला, बॅटरी फुगली आणि डिस्प्लेमध्ये लाईन आला, अपडेट केला आणि ग्रीन डिस्प्ले झाला. काय प्रकार? हे बघा, हे तर मोबाईल आलेत, हे 1 वर्ष पण कस्टमर वापरत नाही आणि डिस्प्ले खराब होतो. फ्लिपचा मोबाईल कशाला सेकंड मध्ये घेताय? घेतला तरी चांगला मोबाईल घ्या. आता सेकंड हँडला घेतला, 2 महिने पण वापरला नाही, मित्राला दिला, त्यानं जोरात उघडला आणि डिस्प्ले गेला. हे बघा, असं झालं डिस्प्ले. मोबाईल रिपेअरिंग लाईन मध्ये जे आहे ना, हे आम्ही काम केलं. हे कंपनीमध्ये काम का करत नाहीत? त्यांनी पण हे काम करायला पाहिजे ना. त्यांनी काय करतात, डिस्प्ले चेंज करा, मदरबोर्डचं प्रॉब्लेम आलं की मदरबोर्ड चेंज करा, तुमचा डाटा राहणार नाही. आम्ही ते काम करतो. आमच्या मोबाईल रिपेअरिंग वाल्यांची किंमतच नाही का मार्केटमध्ये? कसं करतात, हे रिपेअरिंग वाला आहे, हे आहे, ते आहे, असं का बरोबर? 200 इंजिनियर बनवून 1 मोबाईल बनवतात. 1 मोबाईलवाला रिपेअर करतो मोबाईल, रात्रंदिवस टेन्शन आला तरी पण ते मोबाईल रिपेअर करतो, तरी त्याने काम करतो. आणि तुम्ही काय म्हणता, हे मोबाईल झाला का? मित्रांनो, असं करू नका. मलाच नाही, दुसऱ्या रिपेअरिंग टेक्निशियनला पण तुम्ही मोबाईल जेव्हा देताना रिस्पेक्ट देऊन काम करून घ्या. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा. जय हिंद.